नंतर आपण पुन्हा एकदा नागपूरमध्ये जाणार आहोत। नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर भिडलेले आहेत। पोलिसांना या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागतोय। या ठिकाणी प्रियंका गांधींची रॅली रोड शो पार पडत होता आणि या दरम्यानच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे समोरासमोर आलेले आहेत। भाजप कार्यकर्ते काँग्रेसचा प्रचार हिंदू विरोधी असल्याचं सांगत विरोध करतायत, तर काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी भाजप विरोधी घोषणा देत आहेत। त्यामुळे आता पोलिसांनी या ठिकाणी सौम्यबळाचा वापर करून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर केलेला आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणाहून प्रियंका गांधी यांचा देखील ताफा जो होता तो मार्गस्थ झालेला होता। ही सगळी दृश्य आपण पाहतोय ती नागपूरमधल्या बडकस चौकातली आहेत। बडकस चौकामध्ये सध्या आता वेगळंच चित्र सध्या पाहायला मिळतंय। रोड शोच्या दरम्यान काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत ते समोरासमोर आलेले होते। दोन्ही बाजूकडनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली होती। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोर आल्यानंतर आता पोलिसांना देखील यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि पोलिसांनी सौम्यबळाचा वापर करत दोन्ही पक्षांना दूर केलेला आहे। पण भाजपचे कार्यकर्ते हे काँग्रेसचा प्रचार हिंदूविरोधी असल्याचं सांगून विरोध करतायत, तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते देखील भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत। आपण बडकस चौकात जाऊयात। रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे। रजत, आत्ता सध्याचं बडकस चौकातलं काय नेमकं चित्र आहे, काय नेमकं घडतंय बडकस चौकात? आणि अवघ्या काही क्षणापूर्वीपर्यंत या ठिकाणी मोठा राडा होता, मात्र पोलिसांनी रजत, जर माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर सध्या बडकस चौकातली परिस्थिती काय आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवशील? रजतचा फोन आपल्यासोबत संपर्क जो होता तो कट झालेला होता। आपण पुन्हा एकदा संपर्क त्याच्याशी साधलेला आहे। रजत, सध्या बडकस चौकामध्ये काय चित्र पाहायला मिळतंय, काय वातावरण आहे? नक्कीच बडकस चौकावर एक जी राजकीय स्पर्धा असते त्याचा स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। या बाजूला भाजपचे सर्व कार्यकर्ते आहे आणि अवघ्या काही मिनिटांपूर्वी प्रियंका गांधींचा रोड शो या बडकस चौकावर संपलेला आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला भाजपचे कार्यकर्ते उभे दिसत आहेत त्याच्याच पाठीमागे जी गल्ली आहे ती महाल परिसरात आतमध्ये जाते आणि तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यालय आहे आणि दुसऱ्या बाजूला इकडे बडकस चौकावर थोड्या वेळ पूर्वी काँग्रेसचा रोड शो संपलेला आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अजूनही या ठिकाणी उपस्थित आहे। थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी मोठी गोंधळाची स्थिती होती आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांच्या समोर आल्यामुळे पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर करावं लागलं। काही मिनिटं या ठिकाणी गोंधळाची संपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली होती आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या समर्थनार्थ घोषणा देत होते आणि त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जवळ येणार नाही आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा राडा होणार नाही यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र दोन्ही बाजूचे कार्यकर्ते राजकीय स्पर्धेतून एकमेकांच्या विरोधात आणि आपापल्या पक्षाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देत आहेत। रजत, ज्यावेळेला प्रियंका गांधी या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या त्यावेळेला देखील जोरदार घोषणाबाजी झाल्याचं समजतंय। याची सुरुवात नेमकी कुठून झाली? मुळातच हा जो रोड शो आहे काल अचानक जाहीर करण्यात आलेला होता। यापूर्वी या रोड शोची कुठलीही कल्पना नव्हती आणि तो रोड शो बडकस चौकावर येत आहे, म्हणजे संघाच्या मुख्यालयाच्या अगदी दाराशी येत आहे। हे जेव्हा भाजप कार्यकर्त्यांना माहीत पडलं तेव्हा आज सकाळपासूनच भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि काँग्रेसचे कार्यकर्तेही या ठिकाणी सकाळपासून तयारीला लागलेले होते। सध्या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके रोड शो संपला आहे तरी या ठिकाणी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत उपस्थित आहे आणि त्यामुळे एकमेकांना कुठेतरी चिडवण्याचा प्रयत्न या आजच्या रोड शोच्या माध्यमातून दोन्ही बाजूने होत आहे आणि त्यामुळेच काही वेळासाठी या ठिकाणी जी स्थिती आहे ती गोंधळाची झाली होती। पोलिसांना त्यासाठी सौम्य बळाचा वापर करावा लागला। पोलिसांनी कुठेही लाठीमार नाही केला, मात्र दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी नक्कीच पोलिसांना सौम्य बळाचा वापर करून त्यांना दूर ठेवावं लागलं। खरं तर बडकस चौकाचा हा सगळा मध्यवर्ती भाग आहे, त्यामुळे स्वाभाविकच या ठिकाणी सध्या वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते। पोलिसांची या कार्यकर्त्यांकडून कशा पद्धतीने समजूत काढली जाते? नक्कीच बडकस चौक अत्यंत व्यस्त चौक आहे आणि तुम्ही पाहू शकता की आताही
संध्याकाळी रोड शो संपल्यानंतर इथली जी स्थिती आहे ती पूर्वपदावर आलेली नाही आहे, वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली नाही आहे। त्यामुळे पोलिसांना खूप मोठे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी करावे लागले। मात्र आता लवकरच या ठिकाणची स्थिती सुधारावी आणि पूर्वपदावर यावी यासाठी पोलीस जे आहे ते प्रयत्न करत आहे। हळूहळू जी वाहतूक आहे ती जी आहे ती पूर्वपदावर येत आहे। पुढील काही मिनिटांमध्ये स्थिती आणखी या ठिकाणी सुधारू शकेल अशी अपेक्षा आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि पोहोचवलेल्या या एकंदरीतच परिस्थितीबद्दल। आणि बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, लगेच परत